मी एकदा माझ्या मावशीला माझ्या जाळ्यात अडकलं होतं. तेव्हा मी मावशीला म्हणालो होतो की मला आईला पण एकदा खुश करायचं आहे. तर मावशीने मला एक युक्ती सांगितली आणि आईच्या जागी मावशी झोपली आणि मावशी जागी आईला झोपायला सांगितलं. नंतर मग सकाळीच समजलं की मी कोणाला. मी मावशीकडे जाऊन बरेच दिवस झाले होते. ती अधूनमधून फोन करायची, पण माझ्या इंजिनिअरिंगच्या फायनल एक्झाममुळे मी जाऊ शकलो नाही आणि आता रिझल्ट पण आलेला होता आणि मी एक चांगला जॉबच्या शोधात होतो. कधी-कधी दिवसभर घरी वेळ जात नसे आणि असंच एक दिवस आईला मावशीचा फोन आला होता, की "तू आणि सौमित्र 2-4 दिवस माझ्याकडे या. तुझे भाऊजी 4 दिवसांसाठी मुंबईला जाणार आहेत. तसंही आपल्याला भेटून खूप दिवस झाले आहेत ग रोहिणी. या निमित्ताने आपण 3-4 दिवस एकत्र राहून खूप मज्जा करू. मग तू उद्याच ये. मी वाट पाहते." मी सर्व ऐकत होतो, कारण आईने फोन मला ऐकवण्यासाठी स्पीकरवर ठेवला होता. माझ्या आईचं नाव रोहिणी आणि मावशीचं नाव शालिनी. ते ऐकून आई म्हणाली, "ठीक आहे शालिनी, आम्ही दोघंही उद्या येतोय तुझ्याकडे." असं बोलून आईने फोन बंद केला. डिसेंबर महिना होता. थंडीचे दिवस होते. त्यामुळे आई म्हणाली, "सौमित्र, आपण 10-10:30ला निघूयात. म्हणजे थंडी जाणवणार नाही आणि तुझ्या बाईकवरच जाऊयात." मी म्हटलं, "हो." तसं आई म्हटली, "मी आपल्या दोघांचे कपडे बॅगमध्ये भरून ठेवते." आणि आई रूममध्ये गेली आणि मी वर माझ्या खोलीत जाऊन बेडवर पडून विचार करू लागलो होतो, की जर मावशीने आईला सर्व काही सांगितलं तर काय होईल? आणि आईसोबत असताना मावशीने माझ्याशी तसं काही केलं आणि आईने पाहिलं तर काय होईल? विचार करत मी तसाच झोपी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी मी आणि आई चहा नाश्ता घेऊन तयार झालो होतो. 10:30 वाजता आम्ही दोघं बाईकवरून निघालो. मावशीच्या गावाला जायचा 2 तासाचा रस्ता होता. शहराच्या हद्दीच्या बाहेर आल्यावर कच्चा रस्ता सुरू झाला होता. व बाईकची सीट मागची उंच असल्याने आई एकसारखी माझ्या अंगावर येत होती. मी आईला म्हटलं, "घाबरू नको, मला घट्ट पकडून बस." तसंही आईला बाईकवर प्रवास करण्याची सवय नव्हती. त्यामुळे तिने एक हात माझ्या खांद्यावर ठेवून घट्ट पकडून बसली होती आणि मागून मला चिटकून बसली होती. कच्च्या रस्त्यामुळे बाईक एकसारखी वर-खाली होत होती. पण माझ्या मनात तसल्या काहीही भावना नव्हत्या. आता तर रस्त्यात खूपच खड्डे लागले होते. मी गाडी सावकाश चालवत होतो. तरी पण एकदा एक खड्डा चुकवताना गाडीचं चाक दुसऱ्याच खड्ड्यात गेलं. तसं आम्ही दोघेही उडालोच आणि आईने सावरण्यासाठी मला घट्ट बसलेली होती. हे सर्व एका क्षणात झालं की दोघांनाही काहीच कळलं नाही. आई म्हणाली, "काय रस्ते झालेत बाई, कशी काय लोक प्रवास करतात, देव जाणे." ते ऐकून मी आईला म्हटलं, "अगं पावसामुळे खूपच दुर्दशा झाली आहे रस्त्याची. थोडं पुढे गेल्यावर चांगला रस्ता लागेल आई." तशी आई म्हणाली, "बरं झालं, नाहीतर मला वाटलं होतं की तुझ्या मावशीच्या घरापर्यंत असाच रस्ता आहे की काय?" झटक्याने झालेली करामत मी मनात विचार करत होतो की आईला हे सर्व काही जाणवलं असेल का? जर जाणवलं असेल तर तिने हात बाजूला का केला नाही? उलट ती त्याला अधिकच घट्ट धरून होती. की तिलाही त्यातून समाधान मिळत असेल, असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात भिडत होते. आता आम्ही गावाजवळ आलो होतो. शेवट आम्ही एकदाच मावशीच्या घरी पोहोचलो. 12:30 वाजलेले होते. बाईकचा आवाज ऐकून मावशी पदराला हात पुसत अंगणात आली. आम्हाला बघून तिला खूपच आनंद झाला होता. तिने पटकन आईला मिठी मारली आणि आईनेही तिला घट्ट मिठी मारली होती आणि एकमेकांची विचारपूस करत बाजूला झाली. तशी आई घरात गेली आणि मग मावशीने मला पण. तशीच मावशी म्हणाली, "काय रे लबाड, इतके दिवस झाले का नाही आलास? आणि हो तू इतका तयार कसा काय? आता तर तुझ्या आईला सर्व काही सांगावंच लागेल, म्हणजे दोघांचीही घरातच सोय होईल." ते ऐकून मी दूर होत म्हटलं, "काही पण काय बोलते गं मावशी." तशी ती घरात निघून गेली आणि मी बाईकला अडकलेली बॅग घरात घेऊन गेलो. दोघं बहिणी किचनमध्ये गप्पा मारत होत्या आणि मी घरात बॅग ठेवून फ्रेश व्हायला गेलो. फ्रेश होऊन नंतर कपडे चेंज करून हॉलमध्ये जाऊन बसलो होतो. तिकडे आई आणि मावशी डायनिंग टेबलवर जेवणाची ताटे वाढून घेत होत्या. तेवढ्यात मावशीने मला हाक मारत जेवायला बोलावलं आणि मी त्यांच्यासोबत बसत जेवायला सुरुवात केली. आम्ही बोलत-बोलत जेवणाचा आस्वाद घेत होतो. इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत होतो. जेवण करून तृप्त झालो होतो. इतक्यात आई म्हणाली, "शालिनी काय सांगू तुला, अगं रस्ता इतका खराब होता की गाडीवर गचके बसून कंबर दुखायला लागली गं माझी. सर्व अंग नुसतं ठणकत आहे. तूच काहीतरी कर बाई आता." त्यावर मावशी म्हणाली, "काळजी करू नकोस रोहिणी. सौमित्र एकदम भारी करतो बघ रोहिणी. त्याने एकदा असंच ठणठणत होतं, तेव्हा माझं अंग त्याने करून दिलं होतं. खूप भारी वाटत होतं मला. सर्व अंग एकदम मोकळं झालं होतं."
तसं मावशी मला डोळा मारत म्हणाली, सौमित्र आईचं अंग करून दे तेवढं. मी हो म्हणत तिथून उठून हॉलमध्ये जाऊन बसलो. माझ्या मनात एक प्रश्न सतावत होता की चक्क खोटी बोलली होती की मी चांगला काम करतो म्हणून. पण का खोटं बोलली असावी आईशी? आईबरोबर माझी जवळीक वाढवण्याची होती का काय? मावशीला हे सर्व करून काय साध्य करायचं होतं माझ्या मनात काहूर होता. त्या दोघीजणी किचनमध्ये आवराआवर करत होत्या. मी दोघींचं निरीक्षण करत होतो. दोघींची अंगकाठी एकसारखी दिसत होती. दोघी दबक्या आवाजात काहीतरी बोलत होत्या. मला नीट ऐकू येत नव्हतं. पण काय कुणास ठाऊक मला एकसारखं वाटत होतं की माझ्याविषयी त्या दोघी बोलत असाव्यात. थोड्याच वेळात दोघीही हॉलमध्ये येऊन बसल्या आणि आता दुपारचे 2 वाजले होते. मावशी आईला म्हणाली, रोहिणी तू चेंज करून घे. गाऊन आणलायस का? नाही, नाहीतर माझा देते चल. आणि रूममध्ये झोप मग सौमित्रा, तुला देईल तुझं. असं बोलून त्या दोघी रूममध्ये गेल्या. मी हॉलमध्येच बसून होतो आणि मी विचार करत होतो की आजपर्यंत कधीच केलेली थोड्या वेळातच मावशी किचनमध्ये गेली व एक वाटी घेऊन आली आणि म्हणाली, चल सौमित्र. मी पण तिच्या मागेच गुपचूप रूममध्ये गेलो. तर बेडवर आईचं दुखतंय म्हणून झोपलेली दिसली. मी एकटक आईकडे पाहण्यात तितका मग्न झालो की मावशी माझ्याजवळ येऊन कधी उभी राहिली तेही मला कळलंच नाही. मावशी म्हणाली, एवढं काय टक लावून बघतो सौमित्र? आधी असं कधी पाहिलं नाही का कुणाला? चल आता आईची करून दे म्हणजे तिला बरं वाटेल. मग मी बेडवर बसलो व मावशीने तेलाची वाटी माझ्या हातात देत म्हणाली, चल आता पायापासून सुरुवात कर. आणि मी आईच्या पायाची सुरुवात केली व मावशी शेजारीच आडवी होऊन बघत होती. मी आळीपाळीने दोन्ही पायांची मसाज करत होतो. तशी मावशी माझ्याकडे स्मितहास्य करत मला बघत होती. इतक्यात आईने तोंड फिरवलं तशी मावशी बाजूला झाली आणि झोपत आईला म्हणाली, काय गं रोहिणी कसं वाटतंय? तशी आई म्हणाली, खूप भारी वाटतंय गं शालिनी. आज पहिल्यांदाच असं काहीतरी करून घेते तेही तू आग्रह केलास म्हणून. तुला बरंच काही माहीत आहे गं शालिनी. तसं मावशीने आईला डोक्यावर तपली मारली. तशी आई म्हणाली, हा काय गं पांचटपणा करतेस गं? सौमित्र बघतोय ना, त्याला काय वाटेल? त्यावर मावशीने आईला काहीतरी म्हणत म्हणाली, त्यात काय एवढं? तसंही सौमित्र बरंच काही बघितलंय. असं म्हणताच आईने लाजून तिला म्हटली, चल काहीतरीच काय शालिनी, खूप नाटक करतेस तू. तशी आई म्हणाली, सौमित्र खूप आराम वाटतोय बघ मला. आता खांद्यापर्यंत चांगलं मसाज कर म्हणजे सर्व अंग मोकळं होईल बघ. मग मी पण चांगलं मसाज केलं. अशा प्रकारे 35 ते 40 मिनिटं मसाज करून झाल्यानंतर आई म्हणाली, बस कर आता सौमित्र. मग मी तसाच उभा राहिलो. माझे दोन्ही बाजूला होता आणि आई तशीच फिरून झोपली. तशी मावशी उठली आणि आईचा हात बाजूला करत म्हणाली, अगं असं काय करतेस रोहिणी? अजून अर्ध्या अंगाचं मसाज करायची राहिली अजून. तशी आई लाजत म्हणाली, नको आता शालिनी, मला बाई लाज वाटते गं सौमित्रकडून असं काही करून घेताना. परत आईने केल्यावर आईला कंबरदुखीपासून आराम मिळाला. तेव्हा आम्ही सर्व उठून बाहेर आलो. तेव्हा मावशी मला घरात नेऊन म्हणाली, सौमित्र चल ना, खूप दिवस झाले. मी पण हो म्हटलं आणि आम्ही घरामध्ये जेवणाची मजा घेऊ लागलो. मावशी मला म्हणाली, बरं सौमित्र मला एक सांग, आईची कसं वाटलं? मावशी, आधी तर मी खूपच घाबरलो होतो गं, पण माझं तू सगळं सांभाळून घेतलंस. नाहीतर माझं काहीच खरं नव्हतं. तशी मावशी म्हणाली, पण तुझी आई पण तयार झाली होती आणि तिला म्हटलं, हो गं मावशी, हे सगळं तू होतीस म्हणून तर झालं बघ. तशी मावशी म्हणाली, मग आता तिच्यासोबत आवडेल ना तुला सौमित्र? तसं मी म्हटलो, नाही जमणार हे माझ्याच आईबरोबर हे करायला म्हणजे. तशी मावशी म्हणाली, आता तू काही काळजी करू नको. जे काय करायचंय ते तुझी आईच करेल. नकळत माझी नजर समोर आलेल्या कपाटाच्या आरशावर गेली तर दरवाजात आई उभी होती. पण ती मावशीला दिसली नाही. पण मी माहीत असूनही माहीत नसल्यासारखे जाणवत होतो आणि मी आरशात पाहू लागलो तर आई आम्हाला पाहत होती. 10 मिनिटांनी मी डोळे उघडून आरशात पाहिल्यानंतर आई तिथे नव्हती. तशी मावशी म्हणाली, काय झाले रे सौमित्र? तसं मी मावशीला आई इथे आली होती ते सांगितलं. ते ऐकल्यावर मावशी खुश होत म्हणाली, काय सांगतो सौमित्र? म्हणजे बाण बरोबर निशाण्यावर बसलाय बघ. आता रोहिणी स्वतःहून येईन बघ. असं म्हणत आम्ही दोघेही वरून उतरून रूममध्ये गेलो आणि फ्रेश झालो होतो. आता संध्याकाळचे 4 वाजले होते. मग आम्ही दोघंही कपडे घालून तयार झालो आणि मावशीला म्हटलं, मी जरा बाहेरून फिरून येतो. तशी मावशी म्हटली, थांब जरा, मी आपल्याला चहा करते. असं म्हणत हॉलमध्ये आलो तर आई पण फ्रेश होऊन आली होती. तशी मावशी म्हणाली, रोहिणी बस, मी चहा करते म्हणजे बरं वाटेल. तसंही हवेत गारवा आहे.
त्यावर आई म्हणाली, "हो का गं शालिनी, तेवढंच. अंग गरम होईल. तसंही तुला आता थंडी वाजत नसेल ना?" आई खेचपणे मावशीला बोलली. ते ऐकून मावशीच्या लगेच लक्षात आलं की ही असं का बोलते. पण मावशी तिला म्हणाली, "अगं रोहिणी, आम्हाला सवय आहे थंडीची. तसंही तुमच्या शहरात एवढी थंडी असतेच कुठं. बरं मी चहा ठेवते पण." पटकन असं म्हणत मावशी किचनमध्ये निघून गेली आणि मग आम्ही तिघांनी एकत्र चहा पिलो आणि मी आईला सांगितलं, "मी जरा बाहेरून जाऊन येतो." तशी आई म्हणाली, "हो ये जाऊन. आता तुला गरम होत असेल ना, पण लवकर ये." तसं मी आईला हो म्हणत बाहेर निघून गेलो आणि मी फिरत-फिरत नदीच्या कडेला मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात जाऊन शांतपणे बसलो होतो. हवेत खूपच गारवा होता. थंड हवा अंगाला झोंबत होती. इतक्या रम्य वातावरणात असून देखील माझ्या मनात विचार येत होते, की मावशीच्या आणि माझ्यामधील असलेले आईला कळाले होते. म्हणजे प्रत्यक्षात तिने बघितलंही होतं. एवढं सर्व बघून देखील आई शांत होती. पण का मावशी आणि मी काही न घडल्यासारखे वावरत होतो, हे आईला जाणवून होतं. तरीही ती काही का बोलत नाही, की तिला हे सर्व बघून तिच्याही भावना जागृत झाल्या असतील का? याचा अर्थ तिलाही हे करावंसं वाटत होतं, की बाबा तिला हे सर्व देत नसतील. असे अनेक विचार माझ्या मनात येत होते. शेवटी मी उठलो. सर्वत्र अंधार पडला होता व हळूहळू थंडी वाढत होती आणि मी सरळ घरी निघालो होतो. घरी आलो तेव्हा 7:30 वाजले होते. आई आणि मावशी किचनमध्ये जेवण बनवत होत्या. मला बघून आई म्हणाली, "आलास का सौमित्र? गरम पाण्याने हातपाय धुवून घे, म्हणजे जेवायला बसू आपण." मग 8 वाजता आम्ही जेवायला बसलो होतो. तसं मी म्हटलं, "मावशी खूप थंडी आहे गं इकडे. आमच्या इकडे इतकी थंडी कधीच जाणवत नाही बघ." तशी मावशी मला डोळा मारत म्हणाली, "काळजी करू नकोस. आज हीटर आहे. तुला अजिबात थंडी लागणार नाही." त्यावर मी म्हटले, "हो का? मग ठीक आहे. मी लवकर झोपणार आहे आज. खूप दमलोय बघ आणि कंटाळाही आलाय मला." तशी आई म्हणाली, "अरे तू एवढा तरुणाताठ मुलगा. तुला काय झालं दमायला या वयात?" तशी मावशी म्हणाली, "अगं प्रवासाने दमला असेल गं तो रोहिणी. आणि त्यात एवढा खराब रस्ता." त्यावर आई काही बोलली नाही. अशा प्रकारे आम्ही गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेतला होता. मग त्या दोघी सर्व आवराआवर करायला लागल्या होत्या आणि मी उठून अंगणात शतपावली करून रूममध्ये झोपवायला गेलो. मावशीने आधीच सर्व तयारी करून ठेवली होती. भलीमोठी ब्लँकेट पांघरण्यासाठी बेडवर पसरवून ठेवली होती. तिघांना पुरेल एवढी लांबलचक होती. मी भिंतीच्या जवळ ब्लँकेट अंगावर ओढून झोपलो. त्या दोघी आल्या तरी बाजूला झोपतील आणि तसंही मावशी माझ्याजवळ झोपणार हे मला माहीतच होतं. कारण खूप दिवसाची कसर ती भरून काढणार होती. असे विचार करत मी शांत पडून होतो. पण काही केल्या झोप लागत नव्हती. मी आता दोघींची येण्याची वाट पाहत होतो. अर्धा-पाऊण तासानंतर त्या दोघी बोलत रूममध्ये आल्या होत्या. तशी मावशी म्हणाली, "रोहिणी तू मध्ये झोपतेस का मी झोपू?" तशी आई म्हणाली, "तूच मध्ये झोप शालिनी." त्यावर मावशी म्हणाली, "अगं तू मध्ये झोपलीस तर थंडी लागणार नाही तुला रोहिणी." तर आईनी नाहीच म्हणाली आणि मी त्या दोघींचंच बोलणं ऐकत होतो आणि झोपल्याचं नाटक करत होतो. थोड्याच वेळात सामसूम झाली व हळूच तोंडावरचं पांघरून बाजूला करून बघू लागलो तर सर्वत्र अंधार होता. काहीच दिसत नव्हतं. याचा अर्थ मावशीने सर्व लाईट बंद केल्या होत्या. मी मनातून खूपच खुश झालो होतो, कारण आता आईला काहीच दिसणार नाही. 10-15 मिनिटं मी तसाच पडून राहिलो, पण काहीच हालचाल झालेली नव्हती. मग मी मावशीकडे तोंड करून झोपलो होतो. तसं मी हळूहळू माझ्या कामाला लागलो.